सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाप्रमाणे सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये वाढत्या कुत्र्याचा हल्ला लक्षात घेऊन महापालिका क्षेत्रामध्ये डॉग शेल्टर निवारा केंद्र लक्ष्मी फाटा सांगलीवाडी कचरा डेपोजवळ उभा करण्यासाठी निवेदनाद्वारे आम्ही महापालिकेकडे मागणी केली होती. महापालिकेचे त्यावेळेचे आयुक्त सत्यम गांधी यांनी त्याचा आराखडा तयार करून ठेवला असून अद्याप निधी उपलब्ध नसल्याचे सांगितले. तेव्हा हिंदू एकता आंदोलनाचे प्रदेशाध्यक्ष माजी आमदार नितीन शिंदे यांच्या वतीने पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना सदर डॉग शेल्टर साठी निधीची मागणी केली व पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी हिंदू एकता आंदोलनाच्या निवेदनाची दखल घेऊन लक्ष्मी फाटा सांगलीवाडी कचरा डेपोजवळ जागा संपादित करून त्यावर डॉग शेल्टर बांधण्यासाठी निधी जिल्हा नियोजन समितीमधून 2,51,00,000 रुपयाचा निधी महापालिकेला उपलब्ध करून दिला. तत्कालीन आयुक्त सत्यम गांधी यांनी शाळा सुरू होण्यापूर्वी डॉग शेल्टर उभा करणार असे सांगितले होते. तरी डॉग शेल्टर निवारा केंद्राचे काम अद्याप चालू झालेले नाही. तरी सांगली, मिरज, कुपवाड महानगरपालिका हद्दीमध्ये दररोज भटकी कुत्री नागरिकांवर हल्ले करीत आहेत. त्यामुळे नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. महापालिकेने, प्रशासनाने यात लक्ष घालून तातडीने युद्धपातळीवर डॉग शेल्टर निवारा केंद्राची उभारणी करण्यात यावी, अन्यथा हिंदू एकता आंदोलन संघटनेतर्फे महापालिकेमध्ये कुत्री सोडण्यात येतील याची नोंद घ्यावी, असे प्रसिद्धीपत्रक हिंदू एकता आंदोलनाच्या वतीने दिले आहे. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष पैलवान प्रदीप निकम, राजू जाधव, मनोज साळुंखे, अनिरुद्ध कुंभार, गजानन माने, भूषण गुरव, अवधूत जाधव, दिग्विजय शिंदे, हरप्रीत सिंग गौड, अनिकेत अब्रुळे, राम काळे, विकास आवळे आदी उपस्थित होते. सुप्रीम कोर्टानं महाराष्ट्रातल्या सर्व महापालिकांना ज्या कॉलेज परिसरामध्ये सार्वजनिक ठिकाणी जी भटकी कुत्री आणि भटकी जनावर आहेत ती पकडून त्या ठिकाणी डॉग पॉन्डची बांधणी करून त्या डॉग पॉन्डमध्ये त्यांना कोंडून त्याची नसबंदी करावी अशा पद्धतीचे आदेश दिलेले आहेत. आणि ह्या निर्णयाची अंमलबजावणी करा यासाठी हिंदू एकता आंदोलन संघटना सांगली जिल्ह्याच्या वतीनं आयुक्तांना भेटून आम्ही एक निवेदन दिलं होतं की सांगली महापालिका क्षेत्रातली जी भटकी कुत्री आहेत या कुत्र्यांना पकडून डॉग पॉन्ड, डॉग शेल्टर बांधून त्या ठिकाणी त्याची नसबंदी करावी. या आमच्या मागणीची दखल घेऊन तत्कालीन आयुक्त सत्यम गांधी यांनी तातडीनं लक्ष्मी फाट्याजवळ असलेली कचरा डेपो जवळील 2.5 एकर जागा डॉग पॉन्ड, डॉग शेल्टरसाठी संपादित केली. परंतु त्यांनी आम्हाला सांगितलं की त्या ठिकाणी बांधकाम करण्यासाठी डॉग पॉन्ड आणि डॉग शेल्टर बांधण्यासाठी महापालिकेकडे निधी नाही, तो निधी आम्हाला मिळवून द्या जिल्हा नियोजन समितीमधून. आणि त्यानुसार आम्ही जाऊन सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांना भेटलो. डॉग शेल्टर आणि डॉग पॉन्ड त्या ठिकाणी बांधण्यासाठी महापालिकेकडे निधी नाही, तर 2.5 कोटीचा निधी महापालिकेला उपलब्ध करून द्यावा. महापालिकेनं तसा प्रस्ताव तुमच्याकडे पाठवलेला आहे. हे सांगितल्यानंतर चंद्रकांत दादा पाटलांनी ताबडतोब त्याची दखल घेऊन ते पैसे महापालिकेकडे वर्ग केलं. परंतु अद्याप सत्यम गांधींनी हिंदू एकता आंदोलनाच्या शिष्टमंडळाला शब्द दिला होता की शाळा सुरू होण्यापूर्वी बांधकाम करून ही सर्व कुत्री त्या ठिकाणी डॉग पॉन्ड आणि डॉग शेल्टर मध्ये कोंडली जातील. परंतु अद्याप आता शाळा सुरू झाल्यात. नुकताच एक हल्लाही कुत्र्याकडनं एका मुलावर झालेला आहे. कुत्र्यांचे हल्ले दिवसेंदिवस वाढत आहेत. तर ताबडतोब युद्ध पातळीवर या डॉग पॉन्डचं काम पूर्ण करून निविदा काढलेल्या आहेत आणि ते काम पूर्ण करून डॉग पॉन्ड आणि डॉग शेल्टर बांधावं, कुत्र्यांचा बंदोबस्त करावा. अन्यथा हिंदू एकता आंदोलनाला त्या ठिकाणी ही भटकी कुत्री आणि भटकी जनावरं महापालिकेमध्ये सोडावी लागतील असा इशारा या ठिकाणी मी हिंदू एकता आंदोलनाच्या वतीने देतो.